दे तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला। धुंद झाला तुझा दरबार, वैर्यासी दिधली मोक्ष सिद्धी, कपटियात झाला महानिधी। सेवकाच्या ढुंगान मिळे चिंदी, काळकाशी त्रैलोक्य धुंद झाला तुझा दरबार। पतिव्रता तीव्रत गुंतविली, वेश्याकनिका सत्य लोकालेली, कळे सकुळा लागेली, यादवृंदा ही गोष्ट भरी नाही केली। धुंद झाला तुझा दरबार, सत्ववानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मरियले बाळ। सखा म्हणवी त्याचे नाशियले बळ, जरी म्हणे मी झाले तुझा खेळ। धुंद झाला तुझा महायोग पेठेत त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दया। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। पुण्यवंत पाताळकीने तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला। धुंद झाला तुझा दरबार, सेवेला
ना अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर पुण्यवंत पाताळ की नेला दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार अनादि निर्गुण करावया झाडणी भक्ताला देतो पावसी निर्वाण आईचा जोगवा मागेन धाव घाली आई धाव घाली आई आता पाहते सकाळी आता पाहते सकाळी धीर नाही माझे पोटी धानवियो आता पाहते सकाळी आता पाहते सकाळी शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती वाचे वदता शिवनाम तया न पाती क्रोध काम किंवा शंभू कैलासीचा राजा
भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता उच्चारलेला भंग महाराष्ट्रातील थोर संत नामदेव महाराज यांच्या घरी दासी काम करणारी एक महिला, त्या महिलेचं नाव आहे जनाबाई. जनाबाईचा भगवंता बरोबर वाद घालणारा 4.25 कडव्याचा भंग सेवेसाठी उच्चारलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या या रसीन नगरीमध्ये आईसाहेबाच्या दरबारामध्ये भैरवनाथाच्या समोर गेली 12 वर्ष चालत आलेला हा एक तपप्रती सोहळा 108 बैजनाथ बाबा साधू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा आहे. एक तप पूर्ण होत आहे. त्या भगवान परमात्म्याकडे एकच विनंती करायची की जोपर्यंत आमच्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत आमच्याकडून अशी सेवा करून घे विठाला. भगवंता बरोबर अभंग आहे. वादाच्या शास्त्रात 4 प्रकार पडतात. वाद, संवाद, अनुवाद, विवाद. अनुवाद चालू आहे तो शास्त्रांचा. कुणी म्हणतं मोक्ष ज्ञानाने मिळेल, कुणी म्हणतं योगाने मिळेल, कुणी म्हणतं कर्माने मिळेल आणि कुणी म्हणतं उपासनेने मिळेल. हा शास्त्रांचा चालू तो अनुवाद. विवाद चालू तो देव आणि भक्तांचा आणि संवाद चालू तो गुरु शिष्यांचा. आणि वादाबद्दल न बोललेलं बरं. वाद घालणारा अभंग जनाबाईचा भगवंता समवेत. कोण ही जनाबाई? नामदेव महाराजांच्या घरी दासी काम करणारी एक महिला आहे. या जनाबाईला भगवान परमात्मा सगळी कामं करू लागायचा. झाडलो टकारी झाली किरभरे चक्र विश्वाचा चालक मालक असणारा भगवान परमात्मा जनाबाईची वेणी फणी करायचा. एवढ्यावर थांबला नाही. हाच भगवान परमात्मा जनाबाईला नाहू घालायचं काम करायचा. नाहू घालून झाल्यानंतर जनाबाई पंढरपुरात आरडून ओरडून सांगायची, ज्यांनी सांगेल कानावर वार्ता गेली. रुक्मिणी माता भगवान
भगवान परमात्म्याला बोलू लागली, देवा काय ऐकिते मी? भगवान परमात्मा रुक्मिणी मातेला म्हणले, माझ्या जनीला नाही कोणी, नाही कोणी, म्हणून मी हे सारं करतो. माझ्या जनीला कोणी नाही हो. नामदेव महाराजांच्या घरातल्या 14 माणसांची संपूर्ण काम जनाबाईला करावं लागायची. त्या 14 माणसांची यादी सांगितली. गुणाई राजाई दोघे लाडाई गोडाई साई साखराई चवगी सुना पाहे नामयाच्या लिंबाई तेले की आऊबाई बहिणी वेडी पिसे तेजने नामयाची नामयाची दाम 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 जनाबाईला करावा लागायची. जनाबाई या 14 माणसांना पुरण एवढं दळण दळायची. दळण दळत असताना जनाबाई त्या जात्यावर ओव्या गायची. सुंदर माझे जाते भगवान परमात्मा जनाबाईला दळण दळू लागायला यायचा. पण एक दिवस असं उलटच झालं. एकादशीच्या दिवशी पंढरपुरामध्ये नामदेव महाराजांचे कीर्तन चालू होतं. भगवान परमात्मा नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचले आणि कीर्तन सुटायला उशीर झाला. कीर्तन सुटल्यानंतर भगवान परमात्मा जनाबाईला दळण दळू लागायला यायचे. कीर्तन सुटायला उशीर झाल्यामुळे दळण दळू लागायला यायला उशीर झाला. दळण दळू लागायला यायला उशीर झाल्यामुळं दळण दळायला उशीर झाला. दळण दळायला उशीर झाल्यामुळं झोपायला उशीर झाला. आणि झोपायला उशीर झाल्यामुळं पर्यायाने उठायला उशीर झाला. पहाट झाली. जनाबाई भगवान परमात्म्याला हाक मारू लागली. उजळला जस दिशा गगना आलीसे शोभा. पहा म्हणले पूर्वेला दस दिशा उजळून आल्यात. भगवान परमात्मा जनाबाईच्या घरामधून गही गडबडीमध्ये उठला. आपला हजारो लाखो करोडो रुपयाचा शेला, ज्या शेल्याला माणिक मोती हिरे पाचू जळवल्या, तो शेला जनाबाईच्या घरी विसरला आणि जनाबाईची 17 ठिकाणाची गोदडी खांद्यावर टाकून भगवान परमात्मा विटेवर जाऊन उभा राहिला. बडवे आले. बडव्यांनी आल्याबरोबर पाहिली ती गोदडी. ती जनाबाईची गोदडी होती. ती काय आपली गोदडी होती का? खालून एक पाल वरून एक पाल, मध्ये कसला बी माल. असली गोदडी नव्हती, ती प्रसिद्ध गोदडी होती. बडव्यांनी ओळखली गोदडी ही जनाबाईची गोदडी. जनाबाईच्या घरावर 10 टाकल्या गेली. 10 जनाबाईने त्या
माणिक मोती हिरे पाचू जडवलेल्या शेल्याकडे पाहिलं सुद्धा नव्हतं. साधूच्या चित्तामध्ये सोना आणि माती याच्यात फरक नसतो. माऊली सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, सोनियाचे निखळ मेरुयसने ढसाळ आणि मातीचे निखळ सरसेची मानी. साधूच्या चित्तामध्ये सोना आणि माती याच्यात फरक नसतो. जनाबाईने त्या शेल्याकडे पाहिलं सुद्धा नाही. दरोगे आले, पंचनामा केला, भगवंताचे भक्त म्हणवता आणि भगवंताच्या चोऱ्या करताना दरोग्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिला. आजपासून 10व्या दिवशी जनाबाईंनी भगवंताचा शेला चोरला म्हणून आजपासून 10व्या दिवशी पंढरपुरामध्ये उद्धव घाटाला 21 हात उंचीचा सूळ रोवून त्या सुळावर जनाबाईला देण्यात यावं. पंढरपुरामध्ये वार्ता पसरली, भगवंताच्या दरबारामध्ये जनाबाईला सुळावर देण्यात येणार आहे. नामदेव महाराज ते म्हणले, जनाबाईच्या मागे आपण आता चंद्रभागेतच जीव द्यायचा. म्हणजे जनाबाईसाठी भगवान परमात्मा रात्रीचा दिवस करतो. त्या जनाबाईला भगवंताच्या दारामध्ये सुळावर जायची पाळी होती. होता करता करता 10वा दिवस उजाडला गेला. जनाबाईच्या दंडाला दोरखंड लावला आणि ओढून चालवलं सुळावर. अंतकाळाच्या टायमाला शेवटची इच्छा विचारली जाते. जनाबाईंनी सांगितली आपली शेवटची इच्छा. जनाबाई म्हणते, मी 4 युगाच्या भगवान परमात्म्याची सेवा केली, त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यायचं एक वेळ. त्याच्यामुळे सुळावर जायची पाळी आली आणि त्याच्याच दर्शनाची आस मनामध्ये उत्पन्न झाली. जनाबाईला दर्शनासाठी चालवलं. जनाबाई भगवान परमात्म्याच्या समोर उभा आहे. जनाबाई भगवान परमात्म्याला म्हणते, मी मरणाला भीते असं समजू नकोस. भीत नाही आता. भगवान परमात्मा काहीच बोलत नाही. जनाबाई बोलू लागली, माझ्या घरी न बोलवता तू होऊन आला. तुझा पितांबर तू विसरला. सुळावर मी चालले. तुझ्या दरबारात काही न्याय झाला का? धुंद झाला तुझा दरबार. तुझा दरबार धुंद झाला. भगवान परमात्मा काहीच बोलत नाही हे पाहून जनाबाई पुढे बोलते. जनाबाईने पदर खावला आणि भगवान परमात्म्याला शिव्या घालू लागली. जनाबाई विठ्या विठ्या मायेच्या कार तुझे गेलं मढ तुला पाहून काढलं तुझी रांडरडकी झाली. जन्म सावित्री चुडाला उभी राहून अंगणी शिव्या देते दासी जनी. विठ्या विठ्या मुळ मायेच्या जनाबाईला भगवंताच्या दरबारामध्ये
युगामध्ये सुळाव जायची पाळी आली. जनाबाई म्हणते असताना सुळावर चाललेला जनाबाईने भगवंताला शिव्या घालायला सुरुवात केली. जनाबाईच्या शिव्या अभंग झाल्या. आपल्या शिव्या गाव पेटावत्यात. आपल्या शिव्या मग सांगतो कीर्तन सुटल्या. जनाबाईच्या शिव्या होत्या. भगवान परमात्मा काहीच बोलत नाही. जनाबाई म्हणते तू मला चिठ्ठीला फसवलं याच्यात नवल नाही. तू 4 युगामध्ये बाजाराने वाढला. तू संपूर्ण इतिहास जनाबाई म्हणते. जनाबाई, नामदेव महाराज आणि भगवान परमात्मा 4 युगामध्ये बरोबर आहेत. युग क्रमांक 1 कृतयुग म्हटलं त्याला सत्ययुग म्हणतात. सत्ययुगामध्ये हिरण्यकश्यपूच्या कुळी नामा प्रल्हाद, माझे नाम पद्मिनी दासीचे पाद. सत्ययुगामध्ये कृतयुगामध्ये भगवान परमात्मा नरसिंह अवतार, नामदेव महाराज भक्त प्रल्हाद आणि जनाबाई ही पद्मिनी दासी. हा सत्ययुगातला तिघांची जोडी. पुढे युग बदलला. युग क्रमांक 2 त्रेतायुग लागलं. अवतार क्रमांक 2 प्रभू रामचंद्राचा अवतार. प्रमाण क्रमांक 2 तो झाला राम राजा. प्रभू रामचंद्र झाले. नामदेव महाराज अंगद आणि जनाबाई ही मंथरा दासी झाली. पुढे युग बदलला. युग क्रमांक 3 द्वापार युग लागलं. अवतार क्रमांक 3 भगवान श्रीकृष्णाचा अवतार. प्रमाण क्रमांक 3 तो झाला वना. श्रीकृष्णाचा अवतार. नामदेव महाराज उद्धव. जनाबाई ही कुबच्या दासी. 3 युगातल्या तिघांच्या भिन्न भिन्न जोड्या नावे ऐकली. पुढे युग बदलला. युग क्रमांक 4 त्रता त्रेता द्वापार आणि कलियुग लागला. अवतार क्रमांक 4 कलियुगामध्ये भगवान परमात्मा तू आला विटेवर आम्ही झालो. भगवान परमात्मा विटेवर आला. नामदेव महाराज त्याचे भक्त झाले आणि जनाबाई ही नामदेव महाराजांच्या घरी दासी काम करू लागली. जनाबाई म्हणते मी तुला आज ओळखत नाही. 4 युगाबरोबर मी तुझ्या बरोबर आहे. 4 युगामध्ये या 4 युगाला मिळून एक प्रमाण आहे. चौयुगाचा भक्त
बळी म्हणते मी मरणाला भेट नाही, तू 4 युगामध्ये कसा काळ्या बाजाराने वागला तो संपूर्ण इतिहास माझ्याजवळ आहे. भगवान परमात्मा काहीच बोलत नाही. हे पाहून जनाबाई सांगायला लागली. उदाहरण क्रमांक 1, पुण्यवंता पाताळ पाताळ लोकी नेला. कोण हा पुण्यवान? बळीराजा. पूर्वी रौरव वंशामध्ये जन्माला आलेला महापुण्यवान बळीराजा. या बळीराजाची ख्याती होती जगतामध्ये. बळे सर्वस्वी उदार, सर्वस्वाने उदार असणारा बळीराजा. या बळीराजाला विश्वाचा चालक मालक ब्रह्मांडाचा 3 पावलं भूमी मागतो. एक भिक्षुकाचं रूप घेऊन दारात येतो आणि वामन रूपी अवतार म्हटल्या गेले त्याला. बट्टूच्या वेशात भगवान परमात्मा बळीला 3 पावलं भूमी मागतो. बळी उदार आहे. आता बळीला वामन रूपी भगवान परमात्मा बट्टूच्या वेशात आलेला कळाला नाही. बळीचे गुरु शुक्राचार्याच्या लक्षात आलं, हा वामन रूपी वेशात आलेला बट्टूचा अवतार माझ्या शिष्याला फसवू पाहतोय. शुक्राचार्य म्हणले बळीला आता नको म्हणलं तर बळी ऐकणार नाही. मग दान द्यायच्या टायमाला संकल्प सोडावा लागतो. 3 पावलं भूमी भगवान परमात्म्याने मागितली. बळी म्हणला घ्या 3 पावलं भूमी. भगवान परमात्मा म्हणले तसं नको, सोड संकल्प म्हणले 3 पावलं भूमी दिली. म्हणून बळी संकल्प सोडणार. एवढ्यात बळीचे गुरु शुक्राचार्य त्या झाडीच्या होलामध्ये येऊन बसले. दान द्यायच्या टायमाला आड आला ना, डोळा फोडून घेतला. जगद्गुरु तुकाराम महाराज झाडीच्या होलामधून पाणी पडत नाही. वामन रूपी वेशात आलेला बट्टूचा अवतार बळीला बोलू लागला. झाडीच्या होलामध्ये काहीतरी बसलंय. त्या गवताचा दर्भाचा मंत्रून बाण तयार केला. झाडीच्या होलात सोडला. आतून शुक्राचार्य पाहत होते. दान द्यायच्या टायमाला आड आल्यामुळं तो गवताचा बाण झालेला शुक्राचार्याच्या डोळ्यात शिरला. डोळा फुटला, पाणी पडलं, संकल्प सुटला. 3 पावलं भूमी दिल्यात जमा झाली. भगवान परमात्मा म्हणले दे 3 पावलं भूमी. बळी म्हणला घ्या 3 पावलं भूमी. 1 पाऊल टाकला भगवान परमात्मा. वामन रूपी वेशातला बट्टूचा अवतार. एका पावलात बळीचं राज्य आलं.
त्याला काय माहिती बळीच्या वामनाच्या पायाचा प्रताप, बळीला पायाचा प्रताप कळाला नाही. आम्ही कीर्तनाला गेल्या लोक म्हणतात चला महाराजची प्यायला, आम्ही म्हणतो नको बाबाच्या प्यायला. ते म्हणतो नाही नाही चला चला तुमचं पाय एकदा आमच्या घराला. काय माहिती आमच्या पायाने आमचंच नाही चांगलं झालं. वामन रूपी भगवान परमात्म्याच्या पावलाचा प्रताप बळीला कळाला नाही. एका पावलात बळीचं राज्य आटलं, दुसऱ्या पावलात स्वर्गात जिथपर्यंत सत्ता होती बळीची तिथपर्यंत आटल्या गेलं. आणि वामन रूपी भगवान परमात्मा बळीला बोलू लागला. बोल म्हणजे तिसरा पाऊल कुठं देऊ. बळी उदार होता. बळी म्हणला महाराज तिसरा पाऊल माझ्या मस्तकावर द्या. वर ठेवला का त्याला. तुका म्हणे मागे सरला नाही. इतका बळी उदार होता. बळीला पाताळात घातला वामन रूपी भगवान परमात्म्याने. बळीचं राज्य पाताळात सुरू झालं. भगवान परमात्मा बळीला पाताळात घालण्यासाठी भगवान परमात्मा पाताळात गेला. जो या गोपाळाचे भगवान परमात्मा बळीला बोलू लागला. तुझी 3 पावलं भूमी घेतली ना म्हणले बोल आता तुला काय पाहिजे. बळे म्हणला मला नको तुझं काय, मीच सर्वस्वाने उदार आहे. देव म्हणले तसं नाही, माझं ब्रीद आहे. घेशी तेव्हा देशी आईसा. म्हणले तुझी 3 पावलं भूमी घेतली ना मग तुला मागावा लागेल. बळीने मागितलं मी मागाल ते द्याल का. भगवान परमात्मा म्हणजे तू काहीही माग. बळीने सांगितलं समोरच्या झाडाची काठी तोडा. आणि पाताळामध्ये आता बळीचं राज्य सुरू झालंय. या दारावर कारवंटा करा काठी. भगवान परमात्मा थांबला पाताळा. 1 2 3 4 5 6 महिने झाले. इकडे रुक्मिणी मातेला काळजी पडली. म्हणले कुठं बरं गेला असतील. म्हणले मठात सप्ताह चालू. रुक्मिणी माता काळजीत असताना नारदाची स्वारी आली. नारदाला विचारलं. म्हणले का रे नारदा काय तपास. नारद म्हणले हाय तपास. नारदाचं गमन 3 लोकांमध्ये होत ना. स्वर्ग मृत्यू पाताळ एक गमन करणारा नारद सांगतो भगवान परमात्मा पाताळात आहे. तुमचं तुम्ही आणायला जा, मी नाही जाणार. रुक्मिणी माता नारदाला म्हणते काहीतरी युक्ती सांगा नारदा. नारदाने सांगितलं जाताना राखी घेऊन जा. राखी आलाच का नाही आता पुढच्या 8 दिवसात. रुक्मिणी मातेला नारदाने सल्ला दिला. रुक्मिणी माता राखी घेऊन निघाल्या. नारदाने सांगितलं दारामध्ये द्वारपाल उभा आहे, त्याच्या हातात नाही बांधायची. आतमध्ये सुवर्णाच्या सिंहासनावर बळी बसलाय, त्या बळीच्या हातात बांधायची. तुमचं काम झालं म्हणजे
रुक्मिणी माता पाताळात गेल्या, दारामध्ये दारवंटा करणारा भगवान परमात्मा पाहिली या वेद लावी पैसे दिवी जडोनी. भगवान परमात्मा डावलला. सुवर्णाच्या सिंहासनावर बळीराजा बसलाय. बळीच्या हातात जाऊन राखी बांधली. बळी म्हणला, या राखीच्या मोबदल्यात काय पाहिजे तुम्हाला? रुक्मिणी माता म्हणले, मी मागाल ते द्याल का? बळी म्हणला, मी जीव द्यायला सुद्धा मागं सरत नाही. मग काय मागताल म्हणले तुम्ही? म्हणले, दारातला द्वारपाल देऊन टाका. म्हणले, घेऊन जा. 6 महिन्याने रुक्मिणी मातेने भगवान परमात्मा बळीच्या दारातून सोडून आणला. जनाबाई म्हणते, रौरव वंशामध्ये जन्माला आलेला बळीराजा नरभंग यज्ञ करत होता. 100वा यज्ञ पूर्ण व्हायच्या अगोदर त्याला पाताळात नेऊन घातला. काय गुन्हा होता बळीराजाचा? धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवान बळीराजाला पाताळात घातलं. भगवान परमात्मा काहीच बोलत नाही. जनाबाई पुढे बोलू लागली. उदाहरण क्रमांक 2, दरिद्री तो भाग्यवंत केला. दरिद्री तो भाग्यवंत केला. कोण हा दरिद्री? सुदामा ब्राह्मण. किती दरिद्री हो? सुदामा ब्राह्मण. दरिद्री पिढीला मस्ती भर पोहे घेऊन गेला गावाला. शुद्ध भाव देखोनी गाव सोनियाचा दिला गावाचा धर्मदा. 18 विश्व दरिद्री असणारा सुदामा रोज आपल्या जवळ आपल्या पत्नी जवळ गप्पा मारायचा. माझा लहानपणीचा मित्र द्वारकेचा राजा म्हणायचा. गजा हो राजा केले लहानपणीचा मित्र माझा द्वारकेचा राजा आहे. सुदामाची पत्नी म्हणजे तुमचा लहानपणीचा मित्र द्वारकेचा राजा आहे ना, जा मग त्याला काहीतरी मागून आणा म्हणजे आपली दरिद्री जाईल. सुदामा म्हणला, त्याला मागितलेलं नाही जमत, त्याला आधी द्यावं लागतं. म्हणजे आहे का तुझ्याकडे काय द्यायला? घरामध्ये पाहिलं तर भगवंताला देण्यासाठी काही सुद्धा शिल्लक नाही. 2-4 घरचे पोहे गोळा करून आणले सुदामाच्या पत्नीने. पोहे गोळा करून आणले तर बांधायला सुद्धा उपरणा नाही. सुदामाच्या अंगावरच्या उपरण्यात बांधून दिलं. सुदामा मजल तर मजल करत निघाला. सुदामाला मागायची इच्छा नव्हती, पण पत्नीचं म्हणणं आहे ना, मग चला म्हणले या ना, त्या निमित्ताने देवाचं दर्शन होईल म्हणून सुदामा निघाला. मजल तर मजल करत येऊन भगवंताच्या द्वारकेत येऊन पोहोचला. दारावर द्वारपाल उभा आहे. द्वारपालांना सुदामा विचारू लागला. काय विचारत होता? अरे द्वारपाल कन्हैया से कह दो इधर पेश दामा गया है. द्वारपालांना सुदामा
सुदामा विचारतो, माझा लहानपणीचा मित्र आहे तुमचा द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण येतो. द्वारपाल सुदामाची चेष्टा करू लागले. आमचा भगवान परमात्मा सुवर्णाच्या सिंहासनावर बसलेला, अष्टभोग भोगणारा, 16,108 पत्न्या त्याला, आणि कुठं म्हणले हा दरिद्री. द्वारपाल त्याला हसू लागले. एका द्वारपालाला दया आली. त्यांनी जाऊन सांगितलं, दारामध्ये एक भिक्षुक आलाय, तो आपल्या दर्शनाची याचना करतोय. भगवान परमात्मा म्हणले, नाव सांगितलं का? नाव. दुसरा द्वारपाल गेला मागून, म्हणले सुदामा नाव सांगतो. सुदामा. सुदामा एवढंच ऐकलं, सुवर्णाच्या सिंहासनावरून भगवान परमात्म्याने उडी मारली. सुदामाच्या भेटीसाठी भगवान परमात्मा कसा पळू लागला? सैराट झाल्यासारखा इतका पळत होता. भगवान परमात्म्याला वेळ लागला यायला. सुदामा वाट बघून बघून निघून गेला. द्वारपालाला भगवान परमात्मा विचारू लागला, सुदामा कुठे? द्वारपालांनी हात दाखवला. त्या हाताच्या दिशेने भगवान परमात्मा पळू लागला. पाहिला सुदामा, उचलून घेतला. उचलून घेतला भक्ती सुखेने मला. उचलून घेतला सुदामा, सुवर्णाच्या सिंहासनावर आणून बसवला. आणि याच सुदामाचं पायी चेपतो भगवान परमात्मा. विश्वाचा चालक मालक, ब्रह्मांडाचा करता, जगाचा नियंता सुदाम्याचं पाय चिपतो. सुदाम्याच्या पायामधले काटे काढतो. सुदामा भगवान परमात्मा विचारतो, सुदामा कसं चाललं म्हणले तुझ्या मुलाबाळाचं, पत्नीचं? सुदामा म्हणतो, देवा माझ्यासारखा सुखी या जगात कोणी नाही म्हणला दुसरा. सगळं जग ज्याच्या पुढे हात पसरत ना, ते जगाचा बाप म्हणले आज माझं पाय चिपीत. मग माझ्यासारखा सुखी या जगात दुसरा कोणी नाही म्हणले. सुदामा सुखी होता का हो? भगवंतापाशी आल्यावर सुखीच झालता. विचारला भगवान परमात्म्याने, बोलू लागला सुदामा. भगवान परमात्मा सुदाम्याला स्नान घालू लागले. आपल्या हाताने सुदामाच्या पायातलं काट काढू लागला. स्नान घालू झाल्यानंतर सुदामाच्या पायातलं काट काढताना भगवान परमात्म्याच्या नयनातून अश्रू आले. सुदामाच्या पायावर पडले. काय भाग्यवान असेल सुदामा. भगवंताच्या नयनातल्या अश्रूने सुदामाचं पाय धुवून काढलं. भगवंताने स्वतःचा भरजरी सुदामाला घालायला लागला. सुदामा मनात म्हणायला लागला, एवढा राज पोशाख जरी नाही काढून घेतला ना तरी आमचं भागन नका. पण सुदामाच्या मनातलं त्याला कळतं, त्याला सगळ्याच्या मनातलं कळतं. न सांगता तुम्हा कळो सुदामाच्या मनातला भाव जाणला भगवान परमात्म्याने. आणि सुदामाचं पाय चेपणारा भगवान परमात्मा सुदाम्याला चिमट घेऊ लागला. सुदामा विचार बदलतात म्हणले ते. सुदामा मला काय चिकाटे, एवढा एक ड्रेस सुद्धा द्यायला तयार नाही. सुदामाने काढून टाकलं मनातून. सुदामाला सुवर्णाच्या सिंहासनावर बसवलं. सुदामा 5-6 दिवसाचा 8 दिवसाचा उपवासी. त्या सुदामाकडे भगवान परमात्मा मागणी करतो, काय दिलं म्हणले माझ्या वहिनीने माझ्यासाठी? सुदामा म्हणला, बरे का आता ज्याच्याकडे आपल्याला मागायला पाठवलंय, काय देवा घरी न मिळेचे अन्न, खाय भाजीपान द्रौपदीचे. त्याच्या घरी काय अन्न नाही का खायला? सुदामा ते आणलेलं पोहे, उपाट्यात बांधून आणलेलं पोहे ते लपवू लागला. भगवंताने हिसकून घेतले ते पोहे.
सुदामाचा पोहे भगवान परमात्मा न भिजवता न शिजवता खाऊ लागला. सुदाम देवा के एक मुठ खाल्ली, एका मुठीमध्ये सुवर्णाचा गाव केला सुदामा. दुसरी मुठ खाल्ली, दुसऱ्या मुठीमध्ये डबल मजली गाव सोन्याचा केला. तिसरी मुठ खाणार, रुक्मिणी मातेने हात धरला. म्हणजे आम्हाला ठेवता का नाही काही? म्हणले तिसरी मुठ जर भगवान श्रीकृष्ण असती तर सुदामाची पाळी भगवान श्रीकृष्णावर आली असती. रुक्मिणी मातेने सावध केलं, तिसरी मुठ खाऊ दिली नाही. हाच भगवान परमात्मा सुदामाचं 2 मुठी पोहे खातो. सुदामाला 2 मुठी पोह्याच्या मोबदल्यात डबल मजली गाव सोन्याचा देतो. जनाबाई म्हणते 18 विश्व दरिद्री असणारा सुदामा त्याला डबल मजली गाव सोन्याचा दिला. आम्ही 4 युग सेवा करतो, 16वर चाललो. धुंद झाला तुझा दरबार. भगवान परमात्मा काहीच बोलत नाही. हे पाहून जनाबाई पुढे सांगते. उदाहरण क्रमांक 3, सोरट्याचा बहुमान वाढ चोरट्याचा बहुमान वाढविला. वाल्या पुढे चोऱ्या करणं, दरोडे टाकणं, डाके घालणं, मुडदे पाडणं हा वाल्याचा धंदा होता. धंदा वाल्या कोणाची आणि नारदाची म्हणले जंगलामध्ये भेट झाली. नारद वाल्या कोळ्याच्या दिशेने चालले. ब्रह्मानंदे चालत ब्रह्मविना वाजवीत, ब्रह्मपदे मुखी गात नारायण दुसरा. नारदाला अडवलं वाल्या कोळ्याने. काढा म्हणले गबाळ. नारद म्हणले आमच्याकडे गबाळ नाही. धन घरी पांडुरंग अपंग ते सरेना. आग्या विना याग्या चिपळ्या म्हणले हेच धन आहे आमचं. नारदाने अडवलं, वाल्याने नारदाला अडवलं. नारद म्हणले वाल्या तू जे करतो त्याचं नाव आहे म्हणले पाप. बोल म्हणले तुला या पापातून कोण सोडवेल? वाल्या कोळी म्हणला माझी पत्नी मुलं आम्ही सामुदायिक कुटुंब म्हणला हे पाप. नारद म्हणले जा तुझ्या मुलाला. वाल्या म्हणला मला विचारा तुम्हाला दांडी. नारदाच्या वचनावर वाल्या कोळ्याचा विश्वास बसला. हीच खरी परमार्थाची पहिली पाहिजे. वाल्या कोळी गेला विचारायला. पत्नीला विचारलं का हो मी तुमच्यासाठी पाप करतो त्या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का? वाल्या कोळीची पत्नी वाल्या कोळ्याला शास्त्र सांगू लागली. तुमचं तुम्ही पाप करा, तुमच्या पापामध्ये आमचा सहभाग नाही, पण तुमच्या पुण्यात मात्र आमचा अर्धा सहभाग आहे. वाल्या कोळ्याची पत्नी वाल्या कोळ्याला शास्त्र सांगते आम्ही महिलांनी पुण्य केलं आमचं आम्हाला आहे,
आमच्याकडून महिलांकडून जर पाप झालं ना अर्ध इकडं ट्रान्सफर होत. वाल्या कोळ्याची पत्नी वाल्या कोळ्याला शास्त्र सांगू लागली. वाल्या कोळी नाराज झाला, मुलांना विचारू लागला. मुलं म्हणली आमचं भरण पालन पोषण करायचं तुमचं कर्तव्य आहे. तुमच्या पापात बी सहभागी नाही आम्ही आणि पुण्यात बी नाही म्हणली. गाढवानी शेत खाल्लं पाप ना पुण्य. वाल्यापुढे नाराज झाला, नारदाच्या भेटीला निघाला आणि मनात म्हणू लागला राहती निराळी रांडा चरणावर नतमस्तक झाला. श्री संताची माथा चरणावरी. वाचा म्हणजे मला या पापातून, माझ्या पापामध्ये कोणी सहभागी होत नाही. म्हणजे वाचायचं का तुला या पापातून? म्हणले राम राम. वाईपुळे म्हणला हे असलं मला येत नाही. म्हणले काय येतं तुला? म्हणले मार मार. आयुष्यभर मारा मार्या, दरोडे टाकणं, डाके घालणं, मुडदे पाडणं हा धंदा केला ना. म्हणले मार मार. मारा 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 माराच रामा रामामध्ये रूपांतर झालं. रामायणामध्ये त्याची ओवी आली आहे. राम राम द्वाक्षरी मरा मरा येई उत्तरी. नारद वाल्मिकेशी उपदेश करी द्वाक्षरी उद्धरला कोळ्याची की. जन्माच्या अगोदर 1000 वर्ष वाऱ्या कुळ्याने ज्याप्रमाणे लिहिलं त्याप्रमाणे प्रभरामचंद्राला वागावं लागलं. जनाबाई म्हणते चोऱ्या करणारा, दरोडे टाकणारा, डाके घालणारा, मुडदे पाडणारा वाल्या, त्याच्या एका अक्षराच्या सुद्धा तुम्ही बाहेर गेला नाही. 4 युग आम्ही सेवा करतोय, सुळावर चाललो. धुंद झाला तुझा दरबार. भगवान परमात्मा काहीच बोलत नाही. हे पाहून जनाबाई पुढे बोलते. उदाहरण क्रमांक 4. कीर्तिवानाचा अपमान केला.
वस्त्र तो घाबरती नळराजा आणि दमयंती यांची जगतामध्ये ख्याती होती. पण या नळराजाला आणि दमयंतीला दुसरं वस्त्र मिळवून दिलं. कीर्तिवान असणारा नळराजा आणि दमयंती या कीर्तिवानाचा अपमान केला. 4 उदाहरणं सांगून झाली. या अभंगात 14 उदाहरण, या अभंगाला 17 टोक आहेत. 4 उदाहरणं झाली, 10 उदाहरणं बाकी. आपली वेळ जवळ भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. 5व्या उदाहरणात जनाबाई सांगते, वैरियाची तिथली मोक्षाची. भगवंताचे वैरी कोण हो? पुतना राक्षसी. स्तनामध्ये जलविष भरून मारायला गेलेली पुतना हिला वाऱ्यावर सोडली नाही. तो सनकाधिकाचे निमाने साहित्य सौरसो तिथला पुतणे. जी विषाची निस्तन पाने मारवाली. स्तनामध्ये जलविष भरून मारायला आलेल्या पुतणेला साहित्यता मुक्ती दिली. वैर्याला सुद्धा मोक्ष दिला नव्हे. ऐसिया अपराधिया शिशुपाला. आपण पेठावध धला गोपाळा. पांडवांच्या राजस्व यज्ञामध्ये भर सभेमध्ये तुला शिशुपालाने 100 शिव्या दिल्या, तरी तू त्या शिशुपालाला वाऱ्यावर सोडला नाही. शिशुपालाला आपल्या पायाजवळ ठाव दिला. जनाबाई म्हणते, वैराला सुद्धा मोक्ष दिला. आम्ही 4 युग सेवा करतो, 16वर चाललो. वैरियासी तिथली मोक्ष सिद्धी. उदाहरण क्रमांक 6, कपटिया दिधला महानिधी. कोण कपटी? रावण. ज्या रावणाने तुझी पत्नी 6 महिने चोरून नेऊन त्याच्या बंदीखान्यात ठेवली, त्या रावणाला नुसता मोक्ष दिला नाही, कपिकुळ उद्धरले मुक्त. कपीच्या कुळाचा उद्धार केला, राक्षसांना मुक्त केलं. नाम चांगले चांगले कपटिया दिधला महानिधी. 7व्या सांगितलं, सेवकांना ढोंगार मिळे चिंधी. कुणाच्या अंगाला बोटभर चिंधी मिळाली. ब्राह्मणाची पोरी येते
मिळून दिली नाही. जनाबाई म्हणते सेवकाच्या ढुंगान मिळे चिंदी. आठव्या उदाहरणात सांगितलं चाळकासे त्रैलोक्य भावे वंदी. तिन्ही लोकांमध्ये कळ्या लावणारा चाड्या लावणारा नारद, त्याला तिन्ही लोकांमध्ये वंदन केल्या जात. उदाहरण क्रमांक 9 पतिव्रता तीव्रता गुंतविली. खऱ्या पतिव्रता बाजूला ठेवल्या, नको त्या पतिव्रता पतिव्रतेच्या यादीत टाकल्या. खऱ्या पतिव्रता कोण? लक्ष्मणाची पत्नी उर्मिला खरी पतिव्रता आहे. उर्मिलेच्या जोरावर लक्ष्मण 14 वर्ष वनवासामध्ये उपाशी राहिला. त्या उर्मिलेला पतिव्रतेच्या यादीत नाही टाकलं. जलंधराची पत्नी वृंदा, स्वतः भगवान विष्णूने जलंधराच्या पत्नीचा वृंदेचं शील भ्रष्ट केलं, पण वृंदेला पतिव्रतेच्या यादीत नाही टाकलं. पतिव्रता व्रतामध्ये गुंतवल्या, नको त्या पतिव्रता पतिव्रतेच्या यादीत टाकल्या. खऱ्या पतिव्रता सांगितल्या जातात अहिल्या तारा सीता द्रौपदी. मुख्य मंडळ अहिल्याचा पहिला क्रमांक. अहिल्या पतिव्रता आहे का हो? कुणाची अहिल्या? गौतमाची. कुणी भोग घेतला? इंद्राणी. परिणाम इंद्र पडली भगे चंद्र झाला काळ. ज्या अहिल्याला कलंक आहे तिला पतिव्रतेच्या यादीत टाकलं. सीता 6 महिने रावणाच्या बंदीखान्यात राहून सुद्धा सीतेला पतिव्रतेच्या यादीत टाकलं. तारा कुणाची तारा? वालीची तारा राहिली सुग्रीवाच्या घरात. एकाची पत्नी दुसऱ्याच्या घरात राहिल्यावर पतिव्रता बनत नाही. तारेला पतिव्रतेच्या यादीत टाकलं. द्रौपदी एका पतीची पतिव्रता का 5 पतीची? एका पतीची पतिव्रता. द्रौपदीला पती किती? 5. द्रौपदीला पतिव्रतेच्या यादीत टाकलं. का हो? आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. नको त्या पतिव्रता पतिव्रतेच्या यादीत, खऱ्या पतिव्रता बाजूला. पतिव्रता तीव्रता गुंतविली. 10व्या उदाहरणात सांगितलं वेश्यागणिका सत्य लोकांनी. पंढरपुरामध्ये स्वतःच शरीर विकून उदरनिर्वाह भागवणारी वेश्यागणिका सत्य लोकाला दिली. 11व्या उदाहरणात कळी सकुळा लावली. यादव वृंदा ही गोष्ट बरी नाही केली. ही दोन्ही उदाहरणं भगवान श्रीकृष्णासाठी. कौरव पांडवांच्या कुळात कळी लावली, कौरव संपवले, पांडवांचा जय जयकार केला. उदाहरण क्रमांक 12 सत्ववानाचा बहु केला छळ. कोण सत्ववान? हरिश्चंद्राच्या तारामती राणी रोहित त्यांचा फुले आणण्यासाठी गेला, सर्पदोषाने खलास झाला. याच मुलाची आतडी त्या तारेच्या गळ्यामध्ये घातली आणि गावामध्ये लहावाली म्हणून बोंब उठवली. सत्ववानाचा बहु केला छळ. 13व्या उदाहरणात सांगितलं कीर्तिवानाचे मारिले बाळ. कोण कीर्तिवान? चिलिया बाळाची कथा डोळ्यापुढे, गोरोबा काकाची कथा डोळ्यापुढे आणा. कीर्तिवानाचे मारिले बाळ. 14व्या उदाहरणात सांगितलं सखा म्हणवी त्याचे नाशिले बळ. अर्जुनाला सखा म्हणवतो आणि युद्धाच्या टायमाला त्याचं बळ नसतो. युद्ध करायच्या टायमाला अर्जुन म्हणतो हे माझं चुलतय, हे माझं माझे गुरु, आणि ह्यांना मी कसा मारू? अर्जुनाच्या मनामध्ये द्वैत निर्माण करणारा तू म्हणले. सखा म्हणतो अर्जुनाला, युद्धाच्या टायमाला त्याचं बळ नसतो. द्वंद झाला तुझा दरबार, जने म्हणे मी जाणे
तुझा खेळ गुरु ज्ञानेश्वर बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद तुझा दरबार जनाबाई बरोबर भगवान परमात्म्याचा वाद आहे या अभंगावर करण्याचा प्रयत्न केला झालेली सेवा काही साहेबांच्या चरणावर भैरवनाथांच्या चरणावर तुम्हा सर्व देवरूपी श्रोत्यांच्या चरणावर समर्पित करायची या ठिकाणी थांबायचं मन शेवटची